नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत करते इंडियन वुमेन बोल अनुभवाची या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत 6 महिन्याच्या बाळाला जेव्हा वरचे अन्न द्यायला चालू करतो त्यातील आज आपण पाहणार आहोत भाताची पेज। भाताची पेज कशी बनवावी, त्याचे काय फायदे आहेत, जेव्हा आपण फर्स्ट टाइम काही बाळाला देतो तर काय काळजी घ्यायला हवी हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, साईडला बेल बटन आहे ते ऑन करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील। इथे आपण भाताची पेज बनवण्यासाठी वापरायचे आहे इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ। इथं 2 चमचे मी तांदूळ घेतलेले आहे, ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे। ही भाताची पेज आपण लगातार 4 दिवस बाळाला देऊन पाहिजे आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाळाला काही ॲलर्जी तर होत नाही ना। तो आहार देत असताना सकाळी किंवा 12 पर्यंत दुपारी द्यायचा आहे। जर ॲलर्जी झाली तर आपल्याला डॉक्टरांकडे जाता येईल। 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि पातेल्यामध्ये 2 चमचे तांदळासाठी 1 ग्लास एवढे पाणी आपल्याला टाकायचे आहे। 1 ग्लास पाण्यामध्ये ते 2 चमचे तांदूळ मस्त मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। कमी गॅसवरतीच हा भात शिजवायचा आहे। भाताची पेज अन्न म्हणून देऊ शकत नाही कारण त्यातून सर्व न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत। भाताच्या पेज बनवण्यासाठी आपण इंद्रायणी जर तांदळाचा वापर केला तर तो मस्त मऊ असा शिजतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भात शिजवण्यासाठी आपण मीठ वापरायचे नाही कारण 1 वर्षाच्या आत मीठ किंवा साखर बाळाला द्यायचे नसते। भाताचे पेज बनवण्याचे अजून फायदे आहेत आणि त्यामुळे बाळाला भाताची पेज दिल्यानंतर डायरिया कमी करते। बाळ आजारी असेल तर बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी हा भाताची पेज मदत करते। भाताची पेज चारताना काय काळजी घ्यायची, म्हणजे चारल्यानंतर आपल्याला ओळखता येईल की भाताची पेज बाळाला पचली आहे की नाही। बाळाचे जर पोट फुगले असेल तर भाताची पेज आपण बाळाला द्यायची नाही, डॉक्टरांना विचारायचे आहे। बाळाचे पोट दुखत असेल किंवा उलटी होत असेल तर भाताची पेज द्यायची तुम्ही बंद करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि आपण त्यासाठी एक नवीन वाटी, चाळणी आणि चमचा हा बाळासाठी सेपरेट ठेवायचा आहे। आणि हा भात आपण त्याच्यामध्ये थोडे पाणी ठेवायचे आणि हा भात आपण चाळणीतून गाळून घ्यायचा आहे। भाताचा एकही कण आपल्या पेजमध्ये आला नाही पाहिजे। तो भाताचा कण जर बाळाच्या शरीरात गेला तर तो तसाच राहण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पोट फुगू शकते। ही काळजी अवश्य घ्यावी। भात चाळणीने असा गाळून घ्यायचा आहे आणि भाताचं थोडं चमच्याच्या ह्याने रगडून पाणी काढायचे आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाताची पेज बाळाला देऊ शकता, पण भात हीच बाळाचे अन्न, त्यातून सर्वच भेटेल असे नाही, त्यामुळे हळूहळू सर्व पदार्थ आपल्याला चालू करायचे आहेत। अशा पद्धतीने आपण पेज बनवून बाळाला द्यायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।